याद्वारे आग्रहाची विनंती आहे की आता इथे बसलेल्या आमच्या मंत्री महोदया आहेत आदितीताईंनी पहिल्या वेळी राज्यमंत्री पर्यटन असताना 5 कोटीचा निधी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला दिला, पण त्यावेळी फारसा पाठपुरावा करून जेवढ्या पद्धतीने गती देता यायची होती तेवढी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही देऊ शकलो नव्हतो, ही वस्तुस्थिती आहे। माझी आपल्याला विनंती आहे की या मागच्या बजेटमध्ये आदरणीय अजितदादांनी बजेट सादर करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक करू असा विश्वास आम्हा सगळ्यांना दिला। आता हे लवकरात लवकर स्मारक होणं गरजेचं आहे। कुठेही इथे श्रेयवाद न होता हे स्मारक होणं ही कोकणाची अस्मिता आहे आणि कोकणासाठी मला वाटतं सर्वच जण त्या पद्धतीने काम करतील आणि त्यामध्ये पहिल्यांदा 5 एकरमध्ये जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव होतं त्या परिसरामध्ये हे स्मारक विकसित करावं आणि त्याचबरोबरीने या स्मारकापासून पहिल्यापासून झटणारे आमचे प्रमोदजी जठार साहेब आहेत, त्यांनी देखील काही कल्पना तिथे केल्यात की 100 एकर क्षेत्रामध्ये विस्तृतपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं। तर माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे की हे स्मारक त्या पद्धतीने 2 टप्प्यात जर आपण करू शकलो तर कोकणामध्ये देखील पर्यटनाचं खूप मोठी चालना मिळू शकेल। या स्मारकाबरोबर अनेक ठिकाणं पर्यटनाला चालना देण्याच्या माध्यमातून आहेत, त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं। आपण एका बाजूला क्रीडा क्षेत्राचं धोरण निश्चित करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मुलं गेली पाहिजेत, ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजेत या उद्देशाने आपण बोलत असतो, परंतु एकंदर क्रीडा विभागाला असलेलं बजेट बघितलं तर मला वाटत नाही की ग्रामीण भागातील मुलांना काही फार मोठी चालना या माध्यमातून मिळू शकते। म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे, मामा बसले तिथे, की आपल्याला क्रीडा क्षेत्रासाठी जे जे करता येणं शक्य आहे, विशेषतः चिपळूण हा एक मध्यवर्ती कोकणातला भाग आहे आणि या भागामध्ये अलोरा सारख्या गावामध्ये जलसंपदाची 500 एकर जमीन आज पडून आहे। ही पडून असलेल्या जमिनीमध्ये सगळ्या इमारती पडतात, झाडं झुडपांनी प्रचंड वेढलेलं सगळा भाग होतोय, गावामध्ये देखील त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो। म्हणून मामा एक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधनी जर कोकणामध्ये आणि विशेषतः चिपळूण आणि अलोरा सारख्या गावामध्ये जिथं जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपण केली तर एक चांगलं काम आपल्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्राला दाखवता येईल। माझी त्या बाबतीतही आग्रहाची मागणी आहे। या बाबतीत बोलत असताना आज आपल्याला माहिती आहे की या शासनाने हिंदी विषयाबद्दलचा GR जरी मागे घेतला असला ते आमच्या कोकणातल्या मुलांनी विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांनी इंग्लिश हिंदी अन्य भाषा शिकाव्यात की नाही शिकाव्यात हा प्रश्न आमच्या समोर। आज एका बाजूला 4-4 लाख फी भरून वार्षिक आपल्या इथं बसलेल्या अनेकांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत, पण आमच्यासारख्या ग्रामीण भागात शिकलेल्या मुलांना मी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकून गेले, कदाचित त्यावेळी इंग्लिश शिकलं असतं तर कदाचित तिकडे बसायची संधी पण मला मिळाली असती, परंतु आज आमच्या मुलांना गणिताचा शिक्षक नाही, इंग्लिशचा शिक्षक नाही, भाषेचा शिक्षक नाही, क्रीडाचा शिक्षक नाही। अशा वेळी शैक्षणिक धोरण करताना ग्रामीण भागातली मुलं देखील शिकली पाहिजेत, या भावनेतून आपल्याला काम करणं गरजेचं आहे। या शाळांमध्ये शिक्षक देण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे। आपल्याला माहिती आहे 2001 साली विनाअनुदानित कॉलेजचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु गेले काही दिवस या कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण आपलं निश्चित होत। माझी आपली अध्यक्ष महोदय विनंती आहे की ज्यांनी नॅकचं ॲक्रेडिटेशन केलंय त्या कॉलेजना विनाअनुदानित कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण निश्चितपणे करावं, ज्याचा उपयोग आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने। चिपळूण कराड मार्गाचं भूमिपूजन, रेल्वेचं भूमिपूजन अनेक वेळा झालं, परंतु ह्या मार्गाला देखील गती देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून सरकारने करावी एवढीच देखील या पद्धतीने मागणी कर। जाता आता एवढंच सांगतो की चिपळूण शहर हे पुराने वेढले जात। आपल्याला ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगली या नदीचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला त्याच पद्धतीने आपल्याही इथे पुराची दाहकता कमी करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचा जो 250 कोटीचा आराखडा आहे त्या आराखड्याला देखील मंजुरी देण्याचं काम झालं तर कायमस्वरूपी याची दाहकता देखील कमी करता येईल।
अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. विशेषतः कोकणामध्ये जलसंधारणाची आवश्यकता आहे. मोठ्या धरणापेक्षा छोटी छोटी धरणं होणं गरजेचं आहे. आज ही धरणं नव्याने मंजूर होत नाही. पाईपलाईनचे कॅनलची मागणी आमची आहे, ती देखील करणे खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने देखील काम होणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी निश्चितपणे होतील. या सरकार अनेक योजना करतं. विशेषतः आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने देखील गांभीर्यपूर्वक लक्ष देतं. त्याचबरोबरीने कोकणातल्या प्रश्नाकडे देखील तेवढ्याच गांभीर्याने बघावं एवढीच विनंती आपल्या द्वारे अध्यक्ष महोदय करतो. बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.